आता गुंगीचं औषध टाकलं, ताटं वाढण्यात आली, गणी आणि यम दोघं जण जेवण करायला बसले। आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्याबरोबर यमाला गुंगी आली, जेवल्या जागीच यम झोपला। आता गण्याला वाटलं आता हा झोपला 2-3 तास तरी याची गुंगी काही उतरणार नाही, आपल्याला आपलं मरण पुढे ढकलायचं आहे, आता हीच वेळ योग्य आहे। म्हणून गण्याने काय केलं, यमाच्या खिशातली चिठ्ठी गुपचूप काढली आणि त्या चिठ्ठीमध्ये 1 नंबरला जे गण्याना होतं ना, त्या गण्या नावाची खाडाखोड केली आणि 15 नंबरला नाव लिहिलं गण्या। कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांच्या शेवटी घेऊन जाईल। आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली, यम उठला, यम म्हटला गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे। गण्या म्हटला का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटलं हे बघ गण्या, अरे मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण अजूनपर्यंत मला साधा कोणी चहा नाही पाजला रे, पण तुझ्या घरी आल्यानंतर मात्र 5 पक्वान्नाचं भोजन काय, वरून 2-3 तास आराम काय। म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे, आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवले गण्या मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जाचं शेवटी नाव आहे ना त्यालाच मी घेऊन जातो। शेवटी नाव कोणाचं होतं, लिहिलं कोणी का? तुम्ही सगळ्या गोष्टी चुकवू शकता, पण ज्या ठिकाणी मरण चुकले ठरले ते चुकवता येत नाही। याला कारण का, माझे नाथ बाबा म्हणतात घडोघडी काळ वाटयाचे पाहे, घडोघडी काळ वाटयाचे पाहे, अजून किती आहे अवकाश, हरी मुखे गाता हर परिचिता, हरी 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 मुखे गाता हर परिचिता, हरी मुखे गाता हर परिचिता, हरी मुखे गाता हर परिचिता। माझे नाथ बाबा म्हणतात घडोघडी काळ वाटयाचे पाहे, अजून किती आहे अवकाश, काळ प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाला तुमची माझी प्रत्येकाची वाट बघते। म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे। तुकोबराय म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचुनी। आता कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय घडत नाही। त्याच्याबद्दल एक सुंदर दृष्टांत सांगते। माझे संत सज्जन महाराज हे जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता मुक्काम दर मुक्काम करत करत निघाले होते। संध्याकाळची वेळ झाली, एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं, म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्काम करता थांबले। संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती। ती दिसायला खूप सुंदर होती। महाराज मंदिरात होते, महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं आणि महाराजही दिसायला फार सुंदर होते। जेव्हा त्या स्त्रीने महाराजांना मंदिरामध्ये बघितलं, ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली, मंदिरात गेली, सांगितलं महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात। आला तर कुठून? ओरिसा प्रांतातून आलोय। चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघालोय। रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात, भोजनाची व्यवस्था गावकरी जे देणार तेच खाणार, नाही कोणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार। त्या बाईने सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात,
कोणीतरी तुम्हाला देणार, मग तुम्ही खाणार. नाही कोणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा, माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता पाचपक्वान्नाचं भोजन बनवते. सज्जन महाराजांनी सांगितलं, बाई आम्ही संन्यासी महात्मे कोणा संसारिकाच्या घरी जेवत नाही. असं करू नका महाराज, पाया पडते तुमच्या. तुम्ही जर माझ्या घरी आलात तर दसरा दिवाळी तोची माझा सण नाही का, आनंदच होईल. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. महाराजांनी विचार केला, बाई चांगले दिसते, धार्मिक दिसते. सांगितलं, ठीक आहे बाई, तुम्ही पुढे चला, मी नंतर जेवायला येतो. ती बाई पुढे गेली. सज्जन महाराज जेवण्याकरता गेले. त्या बाईचा नवरा सज्जन महाराज दोघंजण भोजन करण्याकरता बसले. भोजन झालं, हात धुण्याकरता महाराज बाहेर गेले आणि तेवढ्यात धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. आकाशामध्ये विजा चमकू लागला, ढगांचा गडगडाट सुरू झाला, जोरात वादळ सुरू झालं, जोरात पाऊस सुरू झाला. सज्जन महाराजांनी सांगितलं, बाई जेवण खूप सुंदर झालं, आता मी येतो. त्या बाईनं सांगितलं, महाराज आता भोजन तर झालंय, एक रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. अशा पावसामध्ये भिजत भिजत महाराज मंदिरात जाऊ नका. बाई भोजनाचा आग्रह केला, आता मुक्कामाचा आग्रह करू नका. पाया पडते महाराज तुमच्या, पहाटे तुम्हाला अडवणार नाही, पण अशा पावसात तुम्ही जाऊ नका. पाऊस इतका पडत होता, सज्जन महाराजांचा नाविलाज झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामा करता थांबले आणि मध्यरात्री 2-2:30च्या सुमारास सज्जन महाराज गाढ झोपेमध्ये होते. त्या बाईचा पती सुद्धा गाढ झोपेमध्ये असताना ती बाई रात्री उठली, सज्जन महाराजांच्या रूममध्ये गेली, महाराजांच्या अंगाला स्पर्श केला, सांगितलं, उठा महाराज. महाराजांनी सांगितलं, बाई रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या अंगाला स्पर्श करताना लाज वाटत नाही तुम्हाला, आणि तोही तुमचा पती घरात असताना. त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? घरामध्ये पळत गेली, धारदार अशी कुऱ्हाड आणली, तीच कुऱ्हाड आपल्या नवऱ्याच्या डोक्यात टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या पतीचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. एक स्त्री जर आपल्या नवऱ्याला मारू शकते, आता ही माझं काय करेल मला सांगता येणार नाही. जीव मुठीत धरला, खिडकीतून उडी मारली, सज्जन महाराज पळत सुटले. त्या बाईने विचार केला की अरे, ज्या महाराजांकरता नवऱ्याला मारलं तो नवराही मेला आणि ते महाराजही पळाले, बरं जगायचं कोणाकरता? आणि या महाराजांनी जर उद्या गावामध्ये सांगितलं का हिने हिच्या नवऱ्याचा खून केला, मला हे सगळं सोडून जेलमध्ये जावं लागेल, त्या बाईनं डाव पलटला. ती बाई रात्री घराच्या बाहेर पळत आली. 2-2:30च्या सुमारास तिने आरडाओरडा केला, धावा, पळा, वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिने सांगितलं, कोणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरात मुक्कामा करता आला होता. मला वाटलं चांगलं असेल, मी त्याला घरी नेलं, पाचपक्वान्नाचं भोजन दिलं, त्याला राहायला जागा दिली, आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना या महाराजांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला, म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. लक्ष नाही तुमचं? खून कोण केला होता? तिनेच. आळ आणला महाराजांवर. हे ऐकून सगळी गावकरी मंडळी सज्जन महाराजांच्या पाठीमागे पळू लागली. एक महाराज, सगळा गाव पळत होता. काय करणार होते हो महाराज? गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे हजर केलं. सांगितलं बाई तुम्ही सांगा, या महाराजाला मारू का जिवंत सोडू? तिने सांगितलं, त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. त्या बाईनं सांगितलं, ज्या हाताने या महाराजांनी माझी आबरू लुटली, ज्या हाताने या महाराजांना माझ्या पतीचा खून केला, त्या महाराजांचे 2 हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार सज्जन महाराजांचे 2 हात तोडण्यात आले. चुकीची शिक्षा झाली. सज्जन महाराजांना सोडून दिलं. महाराज रडत रडत जगन्नाथपुरीला जाऊन पोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. सांगितलं, जगन्नाथा, अरे माझी काय चुकी होती? अरे जन्माला आल्यापासून श्रीचा स्पर्श माझ्या मनाला सुद्धा झाला नाही. जगन्नाथ मी असं करेल? अरे माझा मी तुझ्या यात्रेला निघालो होतो, त्या बाईनीच मला भोजनाचा आग्रह केला, त्या बाईनीच मला मुक्कामाचा आग्रह केला, त्या बाईनेच तिच्या पतीचा खून केला, आणि सगळा आळ माझ्यावर का? जगन्नाथा, माझं असं काय कर्म आहे का ज्याच्यामुळे माझे हात तुटले गेले? जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज तुम्ही माझे भक्त आहात, पण माझा कितीही जवळचा भक्त असला ना, कर्म नावाची गोष्ट माझ्या भक्ताला सुद्धा चुकत नाही. रडू नका महाराज. आज तुमचे हात तुटले ते तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे.
सज्जन महाराज म्हटले, सांग जगन्नाथा, अरे मागच्या जन्मात मी असं काय केलं होतं? जगन्नाथांनी सांगितलं, ऐका महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मी एक गाय होती आणि तिचा पती मागच्या जन्मामध्ये कसाई होता. एक दिवस तो कसाई त्या गाईला रस्त्याने घेऊन चाललेला असताना त्या कसायाच्या हातून ती गाय सुटली. कुठे गेली त्याला कळेना. तुम्ही तिथून चालला होता? कसायाने विचारलं, महाराज माझी गाय इथून पळताना बघितली का? तुमच्या मनात पाप नव्हतं, पण तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला, तुम्ही सांगितलं हो हो तुमची गाय या दिशेला गेली. तो कसाई त्या गायीच्या पाठीमागे पळाला आणि त्या गायीला सुद्धा समजलं का माझा पत्ता या महाराजांनी सांगितला. ते गायी मनातल्या मनात म्हटली, महाराज आज तुम्ही जर माझा पत्ता दाखवला नसता तर मी या कसायाच्या हातात भेटले नसते. आता हा कसाई मला कत्तलखान्यात नेणार आहे, माझी कत्तल करणार आहे. आता मी तुमचा काटा काढू शकत नाही महाराज, या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या महाराजांचा काटा काढण्याकरता मागच्या जन्मातली गाई या जन्मामध्ये ती बाई झाली. ज्याने तिचे कत्तलखान्यामध्ये कत्तल केली होती तो तिचा पती झाला आणि मागच्या जन्मी त्याने तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मात तिने त्याला घरातच कुऱ्हाडीने कापला. अहो पण दोघांमध्ये माझी चुकी काय? दोघांमध्ये तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. त्या दिवशी एका हाताने जर गाय दाखवली नसती तर कदाचित त्या गोमातेचा जीव वाचला असता. पण मागच्या जन्माची एका हाताची शिक्षा या जन्मामध्ये तुमचे दोन्ही हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी तुकोबारे म्हणतात. मग पुढे ऐका, सज्जन महाराजांचे हात तुटले. सज्जन महाराज पंढरीला गेले. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, पांडुरंगा अरे ज्या जातीमध्ये जन्माला घातले ना ती जात आहे कसायाची. कसायाचं काम आहे मांस तोडणं, मांस विकणं. पण पांडुरंगा अरे तू माझ्या हाताचं काढून घेतले, मी मांस तोडायचे कसे, मांस विकायचे कसे? मला माझ्या जातीशी प्रामाणिक राहायचंय. अरे त्या पांडुरंगानं काय करावं? सज्जन कसाया विकू लागे मास, सज्जन कसाया विकू लागे, सज्जन कसाया विकू लागे, सज्जन कसाया विकू लागे, माळ्याचा वटाचा गुरगुला, माळ्याचा वटाचा गुरगुला, माळ्याचा वटाचा गुरगुला. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कितीही जरी जवळचा भक्त असला तरी त्याला कर्म सुखत नाही. म्हणून भोगतो नगडे संचिता वाचोनी. कर्मे दशरथ गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, क्षय पावला घडला सीताने. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला. कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकलेली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करावे ते मनी समाधान. जीवन जगताना कितीही जरी दुःख वाटायला आलं ना तरी कुठल्याही गोष्टीचं दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. अभंग म्हणून या मनी म्हणून
म्हणून या म्हणी म्हणून नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुकोबराय म्हणतात कितीही जरी दुःख जीवनामध्ये वाटायला आलं तरी संसाराचं दुःख कधीच माणसाने मानायचं नसतं. कारण का तर ते दुःख आपल्याला नशिबाने आलेलं असतं आणि हा संसार मुळातच दुःखाचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे संसार दुःखामुळं. आणि वारकरी संप्रदायात त्याला तेवढी एक चाल फेमस आहे बघा. तो संसार दुःख मूळ शब्द म्हणताना आपण त्या मूळ शब्दाला किती आलाप म्हणतो. संसार दुःख मूळ तितका तो दुःखाचा आहे. अशा दुःखरूपी संसारात आपला जन्म झालाय. पण संसारामध्ये सुख आहे पण किती. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख अगदी तिळा एवढं लहान आहे पण दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये किती सुख आहे. एक उदाहरण तुम्हाला पटवून देते बघा, मग तुमच्या लक्षात येईल का किती सुख संसारात आहे. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. तो घनदाट अशा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर जंगलामध्ये त्याची वाघाची नजरानजर झाली. वाघाने त्या मनुष्याला बघितलं. तो वाघ त्या माणसाच्या पाठीमागे पळू लागला. तो मनुष्य आपला जीव वाचवण्याकरता 120च्या स्पीडला पळत होता. पाठीमागे बघत होता, पुढे पळत होता. वाघ जवळ आला. जीव वाचवायचा आहे, करायचं तरी काय. पळता पळता त्याला रस्त्यात एक विहीर दिसली. त्याने विचार केला कदाचित या विहिरीमध्ये उडी मारली तर माझा जीव वाचू शकतो. पण विहिरीमध्ये पाणी किती अंदाज घेण्याकरता असं थोडंसं डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये असा फणा काढलेला मोठा साप होता. त्याने विचार केला
मी जर या विहिरीमध्ये उडी मारली आणि या सर्पाने मला दंश केला तर मी विहिरीमध्येच मरेल. वाचायचे. पाठीमाग बघितलं, वाघ जवळ आला होता. करायचं तरी काय? तेवढ्यात एका झाडाची फांदी त्या विहिरीच्या दिशेने गेली होती. वाघ जवळ आला, यानं उडी मारली, फांदी पकडली आणि बरं झालं म्हटलं वाचलो. पण ऐका, ज्या 2 हाताने त्याने फांदी पकडली होती ना, त्या दोन्ही हाताच्या मध्ये होतं आग्या मोहोळ. आता याने फांदी पकडल्याबरोबर ती फांदी हल्ली, आग्या मुळाच्या सगळ्या माशा उठल्या आणि याच्या अंगावर येऊन बसल्या. आता मला सांगा, एवढ्या आग्या मुळाच्या माशा त्याच्या अंगावर बसल्यानंतर त्याला किती गुदगुल्या झाल्या असतील? किती दुःख त्याच्या जीवनामध्ये होतं. पाठीमागे लागला होता वाघोबा, खाली होता नागोबा. आग्या मोळाच्या माशा सगळ्या अंगाला चावा घेत होत्या. तेवढ्यात त्याने असं थोडंसं वरती बघितलं आणि तेवढ्यात मधमाशाच्या पोळ्यामधलं एक थेंब मध त्याच्या ओठावर पडलं. असं चटकन जिभेनं चाटलं आणि म्हटलं, वा, मध किती गोड लागतंय. आता मला सांगा, त्याला खरंच मध गोड लागला असेल का? हे त्याचं नाही, हे इथं बसलेल्या तुमच्या माझ्या सर्वांची ही परिस्थिती, हे आपलं उदाहरण आहे. आजही आपली परिस्थिती अशीच आहे. सगळ्या बाजूने दुःख आहे, पण त्याच्या ओठावर जो काही एक थेंब मधाचा पडला ना, तेवढंच सुख त्याच्या जीवनात आहे. बाकी सुख आपल्या जीवनामध्ये कुठलंच नाही. आणि ते सुख आहे भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये. म्हणून संत महात्मे म्हणतात, अरे सुंदर असा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, हा देह वाईट मार्गाने जाऊ देऊ नका. म्हणजे तुकडोजी महाराज म्हणतात, काही काही लोक या देहाचं काय करतात त्यांनाही कळत नाही. हो, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा, पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया, विषयों के बंधों में बांधा गया तू, संत समागम को भूल दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. म्हणजे तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही काय करता माहिती, जे पाहिजे त्याच्या पाठीमागे जात नाही. अमृत को छोड़ा, पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल दिया, विषयों के फंद में बांधा गया तू, संत समागम को भूल दिया. जे पाहिजे त्याच्या पाठीमागे जात नाही, नको त्या मार्गाने आपण चाललात, त्याच्यामुळे आपला मनुष्य जन्म फुकट चाललाय. तुकोबाराय म्हणतात की कितीही जरी दुःख जीवनामध्ये आलं, म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळी आपल्याला काय करायचंय, गोविंदाचं चिंतन करायचंय.
मग दुःखामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर काय होतं प्रत्येकानं ऐका. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी झाली. नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. नामदेव महाराजांच्या घरी कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं आणि सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला घरातली सगळी माणसं झोपली का माझी जनाबाई जात्यावर दळण दळायची. का तर सकाळी प्रत्येक माणसाला ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे. रात्रभर जात्यावर दळण दळायची. पण दळण दळताना नुसती दळत नव्हती तर सुंदर ओव्या सुद्धा म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासुवानी सासरा दिरतो तिसरा, ओव्या गावो व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. ओव्या म्हणायची आणि एक कडवं म्हणून झालं का काय म्हणायची. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जणी एकटीच जात्यावर दळण दळते, मला परत परत हाक मारते, मलाही जणी करता गेलं पाहिजे. मग देवानं काय करावं. महाद्वाराचं द्वार बंद झालं का देवानं पळत पळत जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. एक दिवस देव जनाबाईला दळण दळू लागण्याकरता आले. दळण खूप होतं. दोघे जण छान दळण दळतायत, ओव्या म्हणतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. आणि देवानं काय केलं, घाम आला म्हणून आपले दागिने काढले, जनाबाईच्या मांडीखाली ठेवले, पुन्हा दळायला सुरुवात केली. दळण दळता दळता गप्पा मारता मारता ओव्या म्हणता म्हणता पहाटे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरात आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. महाद्वारापर्यंत सुरवराची मादी उभे जोडून आवाज दिला वारकऱ्याने, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. सगळी वारकरी मंडळी आहोत आपण, सगळी पंढरपूरला गेलो. गरुड खांबापासून महाद्वाराचं अंतर किती आहे. साधारण आपल्यापासून सिष्टीमाला इतकं. आता वारकऱ्यांनी उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. अरे मी तर जणीकडे आहे. आता वारकऱ्यांनी दार जर उघडलं, मी जर महाद्वारात नसेल, काही खरं नाही. ते घाईघाईने उठले. दागिने गळ्यात घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा हो दागिने. देव म्हणतात, जणे काही बोलू नका, आता फक्त मला जाऊ दे. देव पळत पळत मंदिरात गेले, विटेवर जाऊन उभे राहिले. देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं, गळ्यात गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. पुजाऱ्याने दार उघडलं. देवानं अंगावरची गोधडी काढली, बाजूला फेकली. दार उघडल्याबरोबर एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेले त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर तोंड लपून मंदिरात आला. दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कोणाची. सगळ्या पंढरपुरातून फिरवली. जनाबाईच्या शेजारणीनं सांगितलं 100% जणीची. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले.
तिथल्या राजाने फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता हिला सोळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला होता. धरून बांधून जनाबाईला त्या सोळाकडे चालवलं होतं. आणि जनाबाईच्या विरोधातल्या बायका कितीही चांगलं वागा, गाव तिथे विरोधक जनाबाईला होत्या तर आपलं काय हो. त्या जनाबाईच्या विरोधातल्या बायका म्हणतात, जणी लाज वाटत नाही तुला? अगं विठ्ठलाचं चिंतन करतेस, तुझ्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत म्हणते, आणि रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जने लाज कुठं सोडली ग? मनातल्या मनात जनाबाई म्हणते, देवा या बायका काय काय बोलतात माझ्या कानाने ऐकवत नाही, पण विठ्ठला अरे तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे? असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरुनी गेलास देवा, वाकळ नेली तू खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई देवाला म्हणते, देवा अरे हा सगळा आळा माझ्यावर. धरून बांधून जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं. तो चमत्कार घडला. सुळाचे त्या झाले पाणी पाणी. सुळातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, देवाचे चरण धरले, रडू लागली. देवानं सांगितलं, उठ जणी, रडू नकोस, तू माझी भक्त आहेस. तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली, पण जणे तिथे आपल्यातली जरा एखादी जरा जनाबाई असते ना, ती सुळावर द्यायच्या वेळेला तरी पटकन म्हटली असती, मी नव्हते मंदिरात गेले, देवच माझ्या घरी आला होता. जणे इतका मोठा चोरीचा आळ तुझ्यावर आला, सुळावर देण्याची शिक्षा तुला दिली, पण कुणाच्या समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जणे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून तुकोबाराय माझी जनाबाई एकच शिकवते, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. किती जरी संकट आलं तरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, आपण सोडायचं नाही. म्हणून तुकोबाराय विनंती करतात, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. काहीतरी गेला जन्म वाया, काहीतरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरा वसी दूरी, करिता बरोबरी दुरा वसी दूरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरा वसी दूरी, करिता बरोबरी दुरा वसी दूरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबाराय म्हणतात, संसारात जन्माला आला ना, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. काही लोक आयुष्यभर संसाराचं चिंतन करतात, मरते समय त्यांच्या हृदयामध्ये फक्त संसार आणि प्रपंच याच गोष्टी भरलेल्या असतात. इको कमी. मग मरते समय तुमच्या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर असतील तर त्याच्यामुळे काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते बघा.
एका गावामध्ये एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. वाचा गेली कळतं ना. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा काय करायचे, हाताच्या संकेताने फक्त असे करायचे आणि असे करायचे, असे करायचे, असे करायचे. सगळं गाव तिथं गोळा झाला. बाबा नेमके सांगतायत तरी काय. एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळ्या पाठीमागच्या भिंतीत ठेवलंय. तर पैसा कोणाला नकोय. मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट JCB बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे करायचे, असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सुद्धा सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही आणि माझ्या मुलांनी उभ्या घराला JCB लावलाय, नक्की यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त असे करायचे आणि असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी धन पैसा संपत्ती खजिना असा दाबून ठेवलाय. बाबा सांगायचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचा खजिना लाखो रुपये आपल्याला भेटले पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना. आता त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून हाताच्या संकेताने फक्त असं करताय, असं करताय बाबा. अहो तुमच्या हाताच्या संकेतानुसार घराचं पार पटांगण केलं. आता ही 50,000ची वनस्पती सुद्धा आणली. बाबा 1 मिनिटामध्ये मरायच्या अगोदर पटकन सांगा, नक्की धन पैसा संपत्ती ठेवलाय कुठे आणि तुम्हाला नक्की सांगायचं काय. बाबा म्हटले पोरानो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले. 50,000 गेले, वरून घरही पाडलं. याला कारण का, या हृदयामध्ये साठवलेला दुःखरूपी संसार आणि प्रपंच. तुम्ही त्या संसाराला त्या प्रपंचाला कितीही जरी हृदय स्थान दिलं ना, हा संसार कसा आहे. ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती, हाँ ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती, हाँ ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. ये रहती माई के दुःखाची जणती, ये रहती माई के दुःखाची जणती, दुःखाची जणती, दुःखाची जणती. तुकोबारे म्हणतात कितीही संसार करा, ये रहती माई के दुःखाची जणती, नाही अदियंती अवसार. हा दुःखरूपी संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर